अरविंद सावंत यांचा सत्कार करावा। अरे तुम्ही आलात सर, तुम्ही आलात आमच्यासाठी एवढं लांबून। माननीय श्री सुनील प्रभू, श्री रवींद्र प्रभू, माननीय श्री सुनील प्रभू, श्री सुरेंद्र चंद्रशेठ, आपण बसून राहू तुम्ही। डॉक्टर गजानन रत्न पारखी, श्री दिनकर बायकेरकर, उपाध्यक्ष नानाशंकर शेठ समिती, श्री हर्षल प्रधान, डॉक्टर आनंद पेडणेकर, आणि श्री राजेश पोगळे। अखिल भारतीय दैवज्ञ समाज उन्नती परिषद मुंबईचे आद्य शिल्पकार, आधुनिक महाराष्ट्राचे आधारस्तंभ नामदार जगन्नाथ नानाशंकर शेठ यांच्या स्मृती आणि वारसा जपण्यासाठी आपण आपले आयुष्य समर्पित केले आहे। आज आपल्या आयुष्यातील अमृत महोत्सवी वाढदिवसाचा हा सुवर्णक्षण साजरा होत असताना आम्हा सर्व कार्यकर्त्यांना आणि समाज बांधवांना अत्यंत सार्थ अभिमान वाटत आहे। मुंबईच्या इतिहासात नानाचे योगदान अजोड आहे, परंतु त्याचे भव्य स्मारक उभे राहण्यात अनेक कायदेशीर आणि शासकीय अडचणी होत्या। अशा अत्यंत कठीण प्रसंगी आपण आपल्या कौशल्याचा, अफाट अनुभवाचा आणि समाजकारणातील वजनाचा पुरेपूर वापर केला। नानाच्या स्मारकासाठी हक्काचा भूखंड मिळवून देण्यात आपण बजावलेली सिंहाची भूमिका इतिहास कधीही विसरणार नाही। आपल्या अविरत पाठपुराव्यामुळे आणि दृढ संकल्पामुळेच नानाचे भव्य स्मारक साकारत आहे। नाना चंद्रशेठ मुंबई टर्मिनस नामकरणी लवकरच साकारेल। आपण हे योगदान परिषद आणि प्रतिष्ठानसाठी तसेच संपूर्ण नाना प्रेमींसाठी सदैव भूषणावर राहील। आपले कार्य पुढील अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील या शंका नाही। कर्तृत्व आणि निष्ठा जिथे एकवटते तेथे समाजसेवेचे सुवर्णपान दिले जाते। आपल्याला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, पुढील सामाजिक कार्यासाठी अथांग ऊर्जा लाभो। आपल्या हातून नानांच्या विचारांची अशीच अखंड सेवा घडो हीच सदिच्छा। अमृतमयी वाढदिवसाच्या आपल्याला खूप खूप शुभेच्छा। याशिवाय मुंबई सुवर्णकार संघ
ॲडव्होकेट मनमोहन सूर्यकांत सोनकर यांचा सत्कार करणार आहे. मुंबई सुवर्णकार संघ ॲडव्होकेट मनमोहन सूर्यकांत सोनकर यांचा सत्कार करणार आहे. कृपया आपण रंगमंचावरच राहावे. यांचा सत्कार करणार आहे. नाना शंकरशेठ प्रतिष्ठानाला ज्यांना कोणी धनादेश देऊ भोजनाची व्यवस्था सुद्धा सुरू करण्यात आलेली आहे. कुणीही उपाशी पोटी घरी जायचं नाहीये. तुमच्या सगळ्यांच्या उपस्थितीमुळे आजची संध्याकाळ खूप सुंदर झालेली आहे. तुमचे आशीर्वाद, तुमचं प्रेम. मिलिंद सैकवडेकर दापोली यांच्याकडून ॲडव्होकेट मनमोहन सोनकर यांचा सत्कार होतो आहे. त्यांनी ॲडव्होकेट मनमोहन सोनकर यांना त्यांच्या जन्मतारखेच्या असलेल्या ज्या काही नोटा आहेत त्या त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना खास भेट म्हणून दिलेल्या आहेत. घडणार का सगळे इकडे समोर. थँक्यू. हे असं करायचं. SMB न्यूज चॅनेल अँड प्रिंट मीडिया यूट्यूब वृत्तवाहिनीवर आपले स्वागत. आज शुक्रवार दिनांक 12 जून 2026 माजी नगरसेवक ॲडव्होकेट मनमोहन सोनकर यांचा 75वा वाढदिवस येथे साजरा करण्यात आला. त्याच्या औचित्य साधून मान्यवरांच्या उपस्थितीत निष्ठेचा प्रवास संघर्षाचा या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. आता येथे मान्यवर संजय नाना वेदक हे आपल्या यूट्यूब चॅनलवर SMB न्यूज चॅनेल अँड प्रिंट मीडिया येथे त्यांचे मनोगत व्यक्त करत आहे. नमस्कार मंडळी, मी संजय नाना वेदक, दैवंत समाजाचं विश्वस्त आणि मनमोहन सोनकर आमचे उपाध्यक्ष यांच्याकडून आम्ही दैसपाचं काम करत असतो. दैसपासाठी काही ना काही योजना राबवत असतो आणि दैसपाचं नाव मोठं होण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो. आमचे माजी समाजश्रेष्ठी भाईसाहेब पेडणेकर यांच्या मार्ग म्हणजे आता नाही आहे पण त्याहीच आम्हाला समाजात घेतलं आणि आता समाजाचं आम्ही काम करत आहोत. माझा व्यवसाय म्हणाल तर मी देवळांचे जे देव आहेत त्यांचे दागिने बनवतो. म्हणजे महाराष्ट्रातली बहुतेक सगळी देवस्थानं आणि सार्वजनिक लालबागचा राजा, मुंबईचा राजा, चिंतामणी यांच्या गणपतीचे दागिने आपण बनवत असतो. आज तुमच्या चॅनलवर तुम्ही मला संधी दिल्याबद्दल धन्यवाद. SMB न्यूज चॅनेल अँड प्रिंट मीडिया यूट्यूब वृत्तवाहिनीवर आपले स्वागत. आज शुक्रवार दिनांक 12 जून 2026 माजी नगरसेवक ॲडव्होकेट मनमोहन सोनकर यांचा 75वा अमृत महोत्सवी वाढदिवस याचे औचित्य साधून मान्यवरांच्या उपस्थितीत निष्ठेचा प्रवास संघर्षाचा या पुस्तकाचे प्रकाशन झाले आहे.
आणि येथे चोंडकर साहेबांची जी भाची आहे शीतल क्षीरसागर ह्या त्यांच्या मनोगत व्यक्त करत आहेत. नमस्कार, मी शीतल क्षीरसागर आणि ॲडव्होकेट मनमोहन सूर्यकांत सोनकर हे माझे सख्खे मामा आहेत. आज त्यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त एक छान घरगुती शिवाय कौटुंबिक आणि आनंदाचा असा कौतुक सोहळा सादर झाला आणि आज मामाने ह्या कार्यक्रमाच्या निवेदनाची धुरा माझ्या खांद्यावर टाकली याचा मला विशेष आनंद आहे. मामाबद्दल मी काय बोलू, कारण लहानपणापासून मी त्याच्या अंगाखांद्यावर वाढले आणि मला असं वाटतं आपल्या घरामध्ये जेव्हा आपण वाढत असताना असा आदर्श आपल्याबरोबर असतो तेव्हा नकळतच आपण त्याच्या गुणांनी त्याच्या संघर्षाने प्रेरित होत असतो आणि त्याच्यामुळेच मला असं वाटतं माझ्या आयुष्याचा कलेच्या आयुष्यातला माझा जो प्रवास आहे हा सुद्धा खूप मला तो जरी सहज सोपा नसला तरी एक प्रेरणास्थान माझ्या समोर असल्यामुळे मला हा मार्ग जो मी काही करते आहे कलेच्या प्रवासातला हा जो मार्ग आहे तो माझा सुसह्य होतोय आणि मला आनंद आहे की आज मामा राजकीय शिवाय सामाजिक त्याच्या कार्यामध्ये अग्रेसर आहे. आजही वयाच्या 75व्या वर्षी अखंड उत्साहाने अखंड ऊर्जेने तो काम करतोय आणि त्याच्या वाढदिवसानिमित्ताने त्याने जर रिटर्न गिफ्ट मला द्यायचं असेल तर ते त्याने म्हणजे त्याची अखंड ऊर्जा द्यावी, सळसळता उत्साह द्यावा, त्याची सकारात्मकता मला द्यावी अशीच माझी त्याला विनंती आहे. आणि नाना शंकर शेठ यांचं नाव मुंबई सेंट्रल स्थानकाला मिळावं म्हणून तो अविरत प्रयत्न करतो आणि माझी ईश्वराजवळ ही प्रार्थना आहे की जर वाढदिवसाच्या दिवशी ईश्वराला जर माझ्या मामाला काही द्यायचं असेल तर त्यांनी त्याची ही इच्छा लवकरात लवकर पूर्ण करावी. शिवाय नाना शंकर शेट यांच्या प्रतिष्ठानाची वडाळ्यासाठीचा जो भूखंड आहे तो सुद्धा तो मिळवतो आहे. अनेक गोष्टी अनेक जसं त्याच्या बँकेतल्या रिटायर्ड कम्युनिटीसाठी तो अजून संघर्ष करतो आहे, त्यांना पेन्शन मिळावं म्हणून. हे सगळंच मला असं वाटतं की एका वयानंतर पर्टिक्युलर वयानंतर माणूस थकतो, पण माझ्या मामाकडे बघितलं की असं अजिबात वाटत नाही आणि हे खरंच अचंबित करणार आहे आणि मला त्याचा अभिमान आहे. आणि या 75व्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी त्याला खूप खूप शुभेच्छा देते आणि ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्या त्याच्यापर्यंत पोचतील आणि तुम्हा सगळ्यांपर्यंत त्याचं काम पोचेल आणि त्या निमित्ताने तुम्ही कदाचित त्याचं नाव गुगल कराल आणि अनेक गोष्टी तुमच्या पुढे येतील. त्यामुळे त्याच्या लढ्याला बळ मिळेल अशी मला आशा आहे. सो हॅपी बर्थडे, हॅपी 75th बर्थडे टू माय मामा आणि थँक्यू सो मच. थँक्यू. SMB न्यूज चॅनेल अँड प्रिंट मीडिया यूट्यूब वृत्तवाहिनीवर आपले स्वागत. आज शुक्रवार दिनांक 12 जून 2026 माजी नगरसेवक ॲडव्होकेट मनमोहन चोंडकर यांचा 75वा अमृत महोत्सवी वाढदिवस याचे औचित्य साधून मान्यवरांच्या उपस्थितीत निष्ठेचा प्रवास संघर्षाचा या पुस्तकाचे प्रकाशन झाले आणि येथे अष्टपैलू छायाचित्रकार जयंत पेडणेकर हे आपल्या SMB न्यूज चॅनेल अँड प्रिंट मीडिया येथे त्यांचे मनोगत व्यक्त करत आहेत. चोंडकर साहेब म्हणजे आमचे काय सांगणार आता, ते असे मध्यस्थ नेते आहेत ना. आणि म्हणजे एकदा एखादी गोष्ट जर स्वीकारली पाठपुरावा एवढा चालवतात की पूर्ण ते तडीच नेल्याशिवाय ते पाठ सोडत नाही. इतके एकनिष्ठ आहे म्हणून आम्हाला काय गोष्ट आमच्या त्याची नाळ तेव्हाच जोडली त्यामुळे आजही आम्ही त्यांना फॉलो करतो. ॲडव्होकेट मनमोहन चोंडकर यांची मोठी बहीण क्षीरसागर ताई आलेले आहेत आणि त्यांचं मनोगत आपल्या SMB न्यूज चॅनेल अँड प्रिंट मीडिया येथे व्यक्त करत आहेत. माझा मोठा भाऊ मनमोहन सूर्यकांत चोंडकर खूप अगदी जिद्दी आणि मेहनती भाऊ आहे माझा. बहिणी भावांसाठी आणि सगळ्यांना घरांना मिळून मिसळून एकत्र राहणारा माझा मोठा भाऊ आहे. प्रेमळ स्वभावाचा आणि एकदा त्यांनी जिद्द घेतली की मला एखादी ह्याच्या वस्तूबद्दल किंवा एखाद्या ह्याच्याबद्दल
काम करायचे ते अगदी निष्ठेने आणि अगदी परकष्टानेही तो व्यवस्थित कार्य पार पाडणार आहे. त्याची राजकीय आणि सामाजिक कार्य दोन्ही त्याची तशीच जिद्दीची आणि निष्ठाची कामं आहेत. त्याच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. दंड आयुष्य लाभो.